तर आपण मागचा जो विषय होता अनंत प्रभूजींनी ऑलमोस्ट मला वाटतं तो संपवलाय. थोडा फक्त काही परत एक हे घेणार होते, एक असं रिकॅप म्हणून काही वर्सेस घेणार होते अनंत प्रभूजी, पण बाकी ऑलमोस्ट संपला होता. त्याचा पुढचा सेक्शन आहे कर्म. तर आपण आज बघू. आपण प्लॅन असा केलाय की याच्यातही हा खूप छोटा एक विषय आहे. फक्त 8 श्लोक आहेत, पण खूप महत्वाचा आहे. तर मी आज फक्त सगळ्या श्लोकांचा एक आढावा म्हणून देतो, कारण त्याच्याने आपल्याला एक समजायला मदत होईल की हा विषय भगवद्गीतेमध्ये इकडे का बरं आहे आणि याच्यात एक्झॅक्टली आपण काय काय समजून घेणार आहोत त्याचा एक आढावा मिळेल. आणि नंतर आपण हे करूच, अनंत प्रभू परत पुढच्या सत्रात आपल्याला मार्गदर्शन करतील. काही श्लोक मी पूर्ण विस्तारितरित्या सांगणार नाही. अनंत प्रभूजी ते नक्कीच कव्हर करतील पुढच्या सत्रामध्ये. पहिला जो श्लोक आहे, आता याच्यात कर्मामध्ये 31 ते 38 हे श्लोक आपण बघणार आहोत. त्यातला पहिला श्लोक आहे, त्यात भगवान कृष्ण असे सांगतात की आपण कर्तव्य. आता आधी आपण एक बघू इकडे नक्की हा श्लोक इथे का बरं आला, ते पण एक महत्वाचं आहे. तर अर्जुनाचे अनुत्तरित प्रश्न. आता आपण गीतेचा पहिला जो अध्याय तो आपण आधीच पाहिलेला आहे. त्याच्यात श्लोक संख्या 31 ते 35 यामध्ये अर्जुनाने काही प्रश्न केले होते कृष्णाला. आपण ते एकदा बघून घेऊ. अर्जुन म्हणतो की या युद्धामध्ये माझ्या स्वतःच्याच नातलगांना ठार मारून त्यातून कोणाचे कसे कल्याण होणार आहे हे मला कळत नाही. आणि हे कृष्ण, त्यापासून प्राप्त होणारे विजय सुख आणि राज्य याची इच्छा देखील मी करू शकत नाही. नंतर ते पुढे अजून म्हणतात, अर्जुन पुढे जाऊन अजून म्हणतो की हे गोविंद, ज्यांच्यासाठी आम्ही राज्याची, सुखाची व जीविताची देखील इच्छा करावी, तेच जर आता या रणांगणावर युद्धाकरिता सज्ज झाले आहेत, तर मग आम्हाला त्या सर्वांचा काय लाभ आहे. हे मधुसूदना, जेव्हा गुरुजन, वडील, पुत्र, आजे, मामे, सासरे, नातवंडे, मेहुणे आणि इतर नातलग आपल्या जीवनाचा व संपत्तीचा त्याग करण्यास तयार आहेत आणि माझ्यासमोर उभे आहेत, तेव्हा जरी त्यांनी मला मारले तरी मी त्यांना मारण्याची इच्छा कशासाठी करावी. हे जनार्दन, पृथ्वीच काय, तर तिन्ही लोकांच्या राज्याच्या बदल्यातही मी त्यांच्याशी लढण्यास तयार नाही. धृतराष्ट्राच्या पुत्रांना मारून आम्ही कोणता आनंद मिळवणार. तर हा एक साहजिकच अर्जुनाला प्रश्न पडला होता की हे तर सगळे माझे नातवंड आहेत, ते नक्कीच युद्ध करायला तयार झाले आहेत, पण मी का बरं त्यांच्यासारखं वागावं, मी का बरं त्यांना मारावं आणि त्यांना मारून मला काय मिळणार आहे. हा जो एक प्रश्न होता तो कृष्णाने आधी ज्ञान या सत्रात, ज्ञान या विषयात नक्कीच त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न केला होता. आपण पाहिलंच की कृष्ण जसे सांगता की बाबा रे, तू शरीर नाहीयेस, तू आत्मा आहेस, आणि त्याचबरोबर तुझे जे नातवंड आहेत ते पण शरीर नाही, ते आत्मा आहे, आणि आत्म्याला कोणीही मारू शकत नाही. असे खूप छान वर्सेस, छान श्लोक आपण पाहिलेच मागच्या सत्रात की कोणीही कसं आत्म्याला त्याचं काही बिघडवू शकत नाही. तर तू जे म्हणतोयस की तू मारणार आहेस, ते खरं नाही, हे कृष्णाने समजून सांगितलंय. पण आता कृष्ण असं करतील की थोडं एक ज्ञान स्तरावरून थोडं खालच्या स्तराला येतील, कर्माच्या स्तराला. तिथे थोड्या ज्या अर्जुनाचे शारीरिक एक हे असतील, अटॅचमेंट्स असतील, तर त्याला तरी पण तसेच काही भौतिक इच्छा ज्या आहेत त्याच्या, तर त्या इच्छा असल्या तरी पण त्याला कर्तव्य, त्याचं लढण्याचं जे कर्तव्य आहे ते त्याने का करावं याचं ते हे देत आहेत. कृष्ण त्याचं एक समाधान देतील आता. तर आपण परत एकदा बघू. आता कृष्ण ही एक, आपण एकदा श्लोक बघून घेऊ काय कृष्ण नक्की म्हणताय त्याच्यात. सो कृष्ण म्हणताय अर्जुनाला की क्षत्रिय या नात्याने तुझ्या विशिष्ट कर्तव्याचा विचार केला असता तू जाणले पाहिजे की तुला धर्मतत्वांसाठी युद्ध करण्यापेक्षा श्रेष्ठ असे इतर कोणतेही कार्य नाही. यास्तव तू संकोच करण्याची आवश्यकता नाही.
तर आता कृष्ण हे जे म्हणतायत आणि आपण ते संस्कृतमध्ये पाहिलं तर स्वधर्मम असं कृष्ण शब्द यूज करतात. तर स्वधर्म म्हणजे काय ते आपण समजून घेणं नक्कीच जरुरी आहे. तर अर्जुन हा एक क्षत्रिय होता आणि त्या क्षत्रियाचा धर्म जो असतो तो आहे युद्ध करणं, हा त्याचा धर्म असतो. तर नक्कीच एक साहजिकच एक प्रश्न आपल्याला असा पडतो की ठीक आहे, अर्जुन क्षत्रिय होता, त्याचा युद्ध करण्याचा धर्म होता, हे खूपच सोपं आहे समजायला. पण आपलं काय, आपणही आपण किंवा अनेक प्रकारचे या जगात लोक असतात. तर त्या सगळ्यांचा स्वधर्म तर नक्कीच युद्ध करणं असं नाही. तर आपण ते कसं काय समजून घ्यायचं. तर स्वधर्म ते प्रभुपाद आपल्याला तात्पर्यात सांगतात की स्वधर्म म्हणजे वर्णाश्रम धर्म. तर आता कृष्णाने वर्णाश्रम धर्माबद्दल आतापर्यंत उल्लेख केलेला नाही गीतेमध्ये, पण पुढच्या अध्यायात आपण बघू, चौथ्या अध्यायात आणि नंतरही काही शेवटच्या भागामध्ये भगवद्गीतेच्या परत एकदा त्याचा नक्कीच संदर्भ येतो वर्णाश्रमाचा. तर तिथे कृष्ण आधी चौथ्या अध्यायात म्हणतात की मीच वर्णाश्रमची व्यवस्था जी आहे वर्णाश्रमाची ती मीच स्वतः तयार केली आहे. आणि त्याचं ते नक्कीच हे सांगतात, विस्तारित रूपात हे करतात, सगळं समजून सांगता आपल्याला. तर यात आपण बघू शकतो की सगळ्यांना माहितीच असेल आपल्या सगळ्यांना की वर्ण आणि आश्रम हे जे आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, नंतर मग ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यासी, हे असे वर्ण आणि आश्रम आपली विभागलेली आहे सोसायटी. पण नक्कीच ते नंतर त्याचं खूपच आधी म्हणजे कृष्णाने ते जन्मावरून न करता आपल्या गुणांवरून त्याचे विभाजन केलं होतं सोसायटीचं. पण नंतर नक्कीच ते हे केलं गेलं नाही, फॉलो केलं गेलं नाही. आणि आपण बघू शकतो की नंतर मग बऱ्याच लोकांना त्याच्यामुळे हे पण झाले, खूप समस्या आल्या नंतर. आणि आता ऑलमोस्ट ते दिसत नाही वर्णाश्रम. पण अजूनही जे कृष्णाने तयार करून ठेवलं आहे वर्णाश्रम व्यवस्था, ती गेली असं नाही. आपल्यात अजूनही गुण आहेत. आणि फक्त एक बाहेरून आपल्याला असं जरी आपण ब्राह्मण क्षत्रिय असं स्वतःला ओळखलं नाही तरी आपले कुठे ना कुठे आतमध्ये आपले जे गुण आहेत त्याच्यावरून आपण ओळखू शकतो की आपल्यामध्ये एक प्रवृत्ती कशी आहे, ब्राह्मण असल्याची आहे की क्षत्रिय आहे की वैश्य आहे की शूद्र आहे. जस्ट एक उदाहरण म्हणून आपण समजू शकतो की कोणी असं कोणी एक व्यक्ती असेल की त्याची इच्छा आहे की त्याने हे करावं, बिझनेस स्टार्ट करावा. पण तो करतो, सगळं त्याचं सगळं शिकतो, त्याचं MBA वगैरे करतो वेळ पडले तर, आणि तो प्रयत्न करतो. पण त्याला काहीही करून जमत नाही बिझनेस. तो खूप सगळं इन थेअरी ज्याला म्हणतात सगळं व्यवस्थित करतो, पण तरी त्याला काही जमत नाही. पण एखादा छोटासा मनुष्य असतो जो जास्त काही शिकलेला नाहीये, पण तो बरोबर छोट्या छोट्या गोष्टींवरून एकदम छोटस एक इन्व्हेस्टमेंट करून एक मोठा बिझनेस तो बनवू शकतो. असे बरेच उदाहरण आहेत आपल्याकडे की जे धीरुभाई अंबानी बघा, किंवा असे बरेच भारतात आणि विदेशातही असे उदाहरणं आहेत आपल्याकडे की जे बरोबर त्यांना बिझनेस करण्याचा एक कला असते, ती त्यांना खूप चांगली ज्ञान असते. तर ते एक वैश्य म्हणून जे म्हणतात की वैश्यांचा अर्थ की ते एक तर बिझनेस करतात आणि कृषी शेती पण त्यांना व्यवस्थित करता येते. तर असे लोक आपल्याला नक्कीच दिसतील. आणि काही लोक असतात की ज्यांना बाकी जास्त हे करायचं नाहीये, डोकं लावायचं नाहीये कशात, पण जे सांगितलं ते काम ते व्यवस्थित करतात, तर ते शूद्रामध्ये येतं. आणि बाकी जे कसे एकदम हे असतात की कुठेही त्यांना फाईट करायला, युद्ध करायची वेळ आली की ते लगेच तयार होतात. आणि कोणालाही असं स्वतःहून त्यांना असं वाटतं की अरे मी सगळ्यांना प्रोटेक्ट करावं, म्हणजे सगळ्यांना कुठेही कोणी समस्येमध्ये आला की मी त्याला वाचवावं, असं शारीरिकरित्या. तर ते त्यांचा एक क्षत्रिय धर्म असतो. आणि ब्राह्मणिकल म्हणजे आपण जे म्हणता की ज्यांना साहजिकच असं पुस्तकं वाचणं आणि समजून घेणं आणि मग सगळ्यांना शिकवणं, ही एक प्रवृत्ती त्यांच्यामध्ये असते. तर ते ब्राह्मणिकल टेंडन्सी असतात. तर असे गुण सगळ्यांमध्ये असतात. तर आपल्यासाठी स्वधर्म म्हणजे आपण स्वतःला आयडेंटिफाय करणं, स्वतःला म्हणण्यापेक्षा आपले जे वरिष्ठ आहेत, वरिष्ठ वैष्णव किंवा कोणी पण आपले जे गुरु आहेत, टीचर, ते आपल्याला सांगू शकता की आपली प्रवृत्ती कुठे आहे आणि ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र याच्यानुसार आपली प्रवृत्ती कोणती आहे, त्याच्यानुसार आपण काय केलं पाहिजे हे ते नक्कीच आपल्याला मार्गदर्शन करू शकतात. तर त्याला स्वधर्म असं कृष्णाने म्हटलंय. आपण वर्णाश्रम धर्मानुसार आपण कुठे एक्झॅक्टली फिट होतो त्याच्यानुसार आपण काम केलं पाहिजे. तर 31व्या श्लोकामध्ये हेच कृष्ण सांगताय. नंतर आपण पुढे जाऊ.
आता स्वधर्मानुसार काम केलं आणि हे कृष्ण अर्जुनाला सांगताय, म्हणून हे जे आहे ते अर्जुन हा जो क्षत्रिय आहे, तर क्षत्रियांचं काय होतं गंतव्यस्थान, त्यांचं डेस्टिनेशन काय आहे, हे कृष्ण 32व्या श्लोकात सांगताय की हे पार्थ, ज्या क्षत्रियांना अशा युद्धाची संधी प्रयत्न न करताही येते ते खरोखरच चुकी आहेत, कारण या संधीमुळे त्यांच्यासाठी स्वर्गाची द्वारे सताड उघडी होतात. तर ते कृष्ण हे क्लिअरली म्हणताय की इकडे आपण क्षत्रियाने जे पण काम केलंय रोहित तुम्ही म्यूट झाले चुकून माझ्याकडून. कॅन यू प्लीज अनम्यूट युअरसेल्फ? येस, ठीक आहे रोजेश. तर मला वाटतं आता म्हणजे बाकी ऑलमोस्ट तुम्ही ऐकलं ना, ठीक आहे. कृष्ण हे म्हणताय की याच्यामुळे अर्जुन क्षत्रिय असल्यामुळे त्यांनी युद्ध जरी केलं तर त्याला, आणि युद्ध केलं आणि तो जरी मृत्युमुखी पडला तरी त्याला स्वर्गाची द्वारे त्याच्यासाठी उघडी आहेत. हे आपण हे फक्त क्षत्रियासाठी आहे. तर जरी युद्धात मृत्युमुखी पडला तरी त्याच्यासाठी वाईट काही नाही, वावगं काही नाही, तुला स्वर्गच मिळणार आहे. हे कृष्ण इथे समजावून सांगताय. नंतर काय, तर आता आपण पाहिलं की 31 आणि 32 श्लोकामध्ये ते चांगलं काय म्हणजे युद्ध कर्तव्य का करावं त्याची एक हे देत आहे, कारण देत आहे कृष्ण. नंतर मग कर्तव्य नाही केलं तर काय, हे यात पुढच्या 3 ते 4 श्लोकांमध्ये कृष्ण सांगतात. तर पाप, कृष्ण म्हणतायत श्लोक संख्या 33 मध्ये, परंतु जर तू धर्मयुद्ध करायचे तुझे कर्तव्य केले नाहीस तर कर्तव्य करण्यामध्ये निष्काळजीपणा केल्यामुळे तुला निश्चितपणे पाप लागेल, आणि याप्रमाणे योद्धा म्हणून तू तुझी कीर्ती गमावशील. तर पाप का लागेल, कारण तुझे कर्तव्य होतं आणि ते केलं नाही, तर आपलं कर्तव्य न करणं हे पण एक पाप आहे, हेच कृष्णाला इथे म्हणायचंय. आणि ते फक्त क्षत्रिय धर्मासाठी नाही, कोणत्याही धर्मासाठी लागू होईल. आपण जिथे पण आपलं कर्तव्य आहे ते केलं पाहिजे. आणि हे जी आपली चर्चा चालू आहे ती आपण भौतिक स्तरावर असताना, जी आपण जेव्हा भौतिक स्तराच्या परे जाऊन आध्यात्मिक स्तरावर येऊ तेव्हा आपल्याला काहीही आपले कर्तव्य करायची गरज नाही, हे पण प्रभुपाद सांगतातच, एका नंतरच्या श्लोकामध्ये सांगतायत. पण आता अर्जुन जो भौतिक स्तर आहे त्याच्यासाठी कर्तव्य करणं हे भाग्य आहे, त्याला करावंच लागेल. आता आपण बघितलं की 33व्या श्लोकामध्ये त्यांनी हे पण म्हटलंय की याप्रमाणे योद्धा म्हणून तू तुझी कीर्ती गमावशील. आणि 34व्या श्लोकात म्हणतात की लोक नेहमी तुझ्या अपयशाचे वर्णन करतील आणि सन्मान्य व्यक्तीसाठी दुष्कीर्ती ही मृत्यूपेक्षाही भयंकर आहे. तर आपण याच एक उदाहरण बघू शकतो की दुष्कीर्ती ही मृत्यूपेक्षाही भयंकर आहे, याचाच एक संदर्भ आणि योगायोगाने अर्जुनाच्याच माध्यमातून आपल्याला ही एक गोष्ट मिळते, गोष्ट समजते. तर आता हे तर भगवद्गीता चालू आहे, कुरुक्षेत्राचं युद्ध चालू होण्याच्या आधी, पण कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये ही एक गोष्ट येते, तर मी एक ते सांगू इच्छितो. तर 17वा दिवस होता युद्धाचा आणि कर्ण हा एक खूपच जसं आपल्याला माहिती आहे, आधी काही दिवस भीष्म पितामह यांनी लढले, नंतर मग भीष्म पितामह खाली पडल्यावर तोपर्यंत कर्णाने युद्धात एक भाग घेतला नव्हता. आणि जेव्हा भीष्म पितामहांना अर्जुन हे करतो, जखमी करतो, तेव्हा त्यानंतर कर्ण ऍक्च्युली येतो. आणि कर्ण हा खूपच एक शक्तिमान होता, त्याला हरवणं हे अशक्यच होतं. तेव्हा युधिष्ठिर महाराज त्यांची कर्णाला मारायचा खूप प्रयत्न करतात, आणि कर्ण हा जास्त शक्तिमान असल्यामुळे युधिष्ठिर यांना पण तो जखमी करतो, गंभीररित्या जखमी करतो. तेव्हा युधिष्ठिर परत येतात आपल्या त्या तंबूमध्ये, एका पलंगावर झोपले असतात, आणि कृष्णाला नक्कीच त्याची बातमी कळते की असं असं झालंय. तेव्हा कृष्ण अर्जुनाकडे जातात आणि अर्जुनाला म्हणतात की अरे युधिष्ठिरला हे झालंय, युधिष्ठिर जखमी झाले, तर आपण त्याला भेटायला हवं. मग अर्जुन पण लगबगीने तिथे भीम असतो, भीम पण युद्ध करत असतो, तर भीमाकडे सगळी आपली जबाबदारी सोपवतात युद्धाची, आणि कृष्णासोबत ते अर्जुन आणि कृष्ण दोघं युधिष्ठिरला भेटायला येतात. तेव्हा ते दोघं येताना बघून आधी युधिष्ठिराला एकदम खुश होतं. युधिष्ठिर महाराज त्यांना वाटतं की अरे कर्णाने आपल्याला जखमी केलं हे बघून अर्जुनाला राग आला असेल,
आणि तो लगेच जाऊन कर्णाला मारून आला असेल असा एक त्यांचा गैरसमज झाला. म्हणून तो लगेच ते त्यांना वेलकम करतात, स्वागत करतात त्यांचं आणि सांगता की अरे तू नक्कीच आता कर्णाला मारलं असशील. तर तेव्हा अर्जुनाला लगेच कळतं की अरे नाही, यांचा काहीतरी गैरसमज झाला. तर तेव्हा ते म्हणतात की नाही, मी अजून कर्णाला मारलं नाही, मी जस्ट तुम्हाला भेटायला म्हणून आलोय. तर तेव्हा युधिष्ठिर महाराजांना एकदम राग येतो की एवढं मला मारलं, कर्णाने इतकं माझी ही अवस्था केली आहे आणि कर्णाला मारायचं सोडून तू मला बघायला आलायस. तेव्हा ते त्याला रागवता, अर्जुनाला चांगलंच रागवता आणि ते म्हणतात की अरे तुझ्याकडे इतका शक्तिमान असा गांडीव हा धनुष्य आहे, त्याचा काय काय करतो काय तू? त्याच्यापेक्षा तू हा धनुष्य दुसऱ्यांना कोणाला तरी देऊन दे आणि ते जाऊन कर्णाला मारतील, तुला तुझ्या हातात की कामाचा नाही हा. तर ह्याची आधी एक वेगळी गोष्ट येते की जेव्हा अर्जुन हा त्याचा खूपच प्रिय असा धनुष्य होता गांडीव, देवतांकडून मिळालेला. आणि तो असं म्हणतो की जर कोणी मला माझा गांडीव हा धनुष्य खाली ठेवायला सांगितला तर मी लगेच त्याची मान कापून टाकेल, ही त्याने शपथ घेतली असते अर्जुनाने. तर आता आणि क्षत्रिय म्हणजे क्षत्रिय, त्यांच्या शपथ म्हणजे शपथ तोडणं हा काही स्कोपच नसतो. मध्ये युधिष्ठिर त्यांचे स्वतःचे बंधू असले तरी काही फरक नाही पडत. तर तेव्हा अर्जुन म्हणतो की अर्जुनाला एकदम राग येतो की अरे तुम्ही माझ्या गांडीवाला असं म्हटलं, थांबा आता मी माझी शपथ घेतली, मी पूर्ण करतो. मग तो तलवार वगैरे काढून ऑलमोस्ट युधिष्ठिराला मारणार असतो. तेवढ्यात कृष्ण तिथे एक मध्ये इंटरव्ह्यू करतो आणि कृष्ण खूपच एक आपली अक्कल लढवून ते म्हणतो की अरे तुला मारायचं नाही युधिष्ठिराला, तर तुला तलवारीने मारायची गरज नाही, तू फक्त त्यांचा अपमान कर. कारण एका क्षत्रियासाठी अपमान हा मृत्यूपेक्षाही भयंकर असतो. मग अर्जुनाला ते पटतं. मग अर्जुन त्यांना खूप असं शिवीगाळ वगैरे करतो युधिष्ठिरांना आणि खूप वेळ केल्यावर मग युधिष्ठिरालाही खूप हे वाटतं, खूपच वाईट वाटतं. नक्कीच मृत्यूपेक्षा त्यांचं जास्त दुखतं ते. आणि इकडे अर्जुनाला पण खूपच हे वाटायला लागतं मग की अरे थोड्या वेळाने थोडं एक सोबर झाल्यानंतर की अरे मी काय केलंय, मी माझ्या मोठ्या बंधूंना असं काय काय म्हटलं, तर माझ्या हातून खूपच एक मोठी चूक झाली. तर आता मी असं राहू शकत नाही, मी आता मला आत्महत्याच करावी लागेल. तेव्हा परत कृष्ण मध्ये येतात आणि ते म्हणतात की अरे तुला पण आत्महत्या करायची गरज नाही, तू फक्त स्वतःच्या तोंडाने स्वतःचीच कीर्ती कर. आणि एका क्षत्रियासाठी स्वतःच्या तोंडाने स्वतःची कीर्ती करणं हे एक हे पण आत्महत्येपेक्षा भयानक आहे. तेव्हा अर्जुनाला ते पटतं आणि अर्जुन स्वतःच आपली कीर्ती करतो आणि मग त्याला परत वाटतं की अरे मी काय केलं. तर असं करून शेवटी काही हे नाही होत, म्हणजे कोणी मरत नाही. आणि नंतर कृष्ण अर्जुन युधिष्ठिराची माफी वगैरे मागता आणि दुसऱ्या दिवशी तेव्हा ते अर्जुन शपथ घेतो की दुसऱ्या दिवशी मारणारच आहे कर्णाला काही करून. आणि मग ऍक्च्युली आपण बघतो की 18व्या दिवशी अर्जुन कर्णाला मारतो आणि त्या दिवशी मग युद्ध पण संपतं महाभारताचं. तर ही एक अशी गोष्ट आहे. ते यावरून आपण समजू शकतो की दुष्कीर्ती जी आहे ती नक्कीच एका क्षत्रियासाठी मृत्यूपेक्षाही भयंकर असते. आणि अर्जुनाचं जे म्हणणं होतं की मी आता युद्ध करणार नाही, आता हे बघून नक्कीच बाकी लोकांचं म्हणजे त्यांची जी कीर्ती, अर्जुनाने ऍक्च्युली खूप अर्जुन पॉवरफुल सगळ्यांना माहिती होतं. त्याने बऱ्याच इवन शिवजींना पण शंकरांना पण हरवलं होतं आणि त्याची कीर्ती जी पसरली होती. पण आता युद्ध करणार नाही म्हणून ही जी कीर्ती होती ती सगळी दुष्कीर्तीमध्ये बदलेल आणि हे तुला चालेल का, असं कृष्ण म्हणताय अर्जुनाला. नंतर आपण पुढे जाऊन बघतो की निंदा. आता दुसऱ्याच शब्दात दुष्कीर्ती म्हणजे बाकी लोक त्याची दुष्कीर्ती पसरल्यानंतर बाकी लोक तुझी निंदा करतील. तर तेच 2 श्लोकामध्ये कृष्ण असं समजून सांगताय अर्जुनाला की तुझी निंदा कशी होईल. ज्या मोठमोठ्या महारथी सेनापतींनी तुझ्या नावलौकिकाची आणि यशाची वाखाणणी केली आहे, त्यांना वाटेल की केवळ भीतीमुळे तू रणांगण सोडले आहेस आणि याप्रमाणे ते तुला तुच्छ समजतील. तुझे शत्रू अनेक अपमानास्पद शब्दात तुझे वर्णन करतील आणि तुझ्या योग्यतेचा उपहास करतील. याहून अधिक दुःखर असे तुला काय आहे. तर इथे कृष्ण समजून सांगताय की जर तू युद्ध सोडून गेलास, मला माहितीये की तुझं युद्ध सोडायचं कारण तू घाबरतोयस असं नाही, पण तुला तुझ्या नातलगांना मारण्याची इच्छा नाही. पण बाकी लोकांना हे कळणार नाही. बाकी लोक बघतील की तू
घाबरलायस युद्धाला आणि तू युद्ध सोडून पळून गेलायस आणि ते नक्कीच तुझा अशा शब्दामध्ये अपमान करतील. तर हे तुला चालेल का? आयुष्यभर तुला असं ऐकत राहायचंय का लोकांचं की तू घाबरला होतास म्हणून तू युद्धापासून पळून गेलास? हे तुला अशी निंदा तुला स्वतःची करून घ्यायची आहे का? त्यामुळे नक्कीच तुला दुःख होईल असं कृष्ण इथे म्हणतायत. तर याच्यानंतर काय? आता आपण इकडे परत एकदा आढावा बघू की पहिले 2 श्लोकांमध्ये फायदे सांगितले कर्तव्य करण्याचे. नंतरच्या 4 श्लोकांमध्ये कर्तव्य न करण्याचे तोटे सांगितले. आता एक आपलं असं जजमेंट म्हणून एक कन्क्लुजन म्हणून असं एक श्लोक कृष्ण म्हणताय की ते तुला लढलंच पाहिजे कारण तुझा नेहमीच लढण्यातच फायदा आहे. तर आपण एक तो श्लोक बघू सरळ दिसावा. हे कोणत्या रणभूमीवर तू मारला जाशील आणि तुला स्वर्गप्राप्ती होईल किंवा तू विजयश्री प्राप्त करून पृथ्वीचे साम्राज्य उपभोगशील म्हणून दृढ निश्चयी होऊन उठ आणि युद्ध कर. तर आता आपण इकडे बघू शकतो की अर्जुनाकडे 2 हे पर्याय होते. एक तर लढायचं नाही तर नाही लढायचं. न लढल्याने फक्त दुष्कीर्ती आणि निंदा आणि पाप हेच त्याला मिळणार आहे. लढलं तर त्यामध्ये परत 2 एक पॉसिबिलिटीज आहेत, 2 शक्यता आहेत. एक तर तो जिंकला युद्ध तर त्याला नक्कीच किंगडम मिळणार आहे. हस्तिनापूरचं पूर्ण किंगडम अर्जुनाला किंवा पांडवांना मिळणार आहे. आणि जर तो हरला नाही, मृत्युमुखी पडला. क्षत्रिय म्हणजे हरत नाही, ते युद्धामध्ये हरणं म्हणजे मृत्युमुखी पडणं. जर तो मृत्युमुखी पडला तर त्याला स्वर्गप्राप्ती होईल. आता कृष्ण अर्जुनाला हेच इथे समजून सांगताय की तुला जर तू लढला तर तुला कोणत्याही रीतीने ते फायद्याचंच आहे. एक तर तुला स्वर्गप्राप्ती होईल, नाही तर तुला इकडेच पृथ्वीवर राहूनच पूर्ण किंगडम मिळेल. तर हेच आपण जे अर्जुनाचे प्रश्न पाहिले होते की नक्कीच मी यांना का बरं मारू, हा त्यांचा प्रश्न होता. आणि मी काय मिळणार आहे मला. तर त्याचं एक आधी ज्ञानाच्या स्तरावर त्यांनी कृष्णाने सांगितलं की मरत नाही आणि जर तुला भौतिक इच्छा तुझ्या आहेत अजूनही तरी पण तू जर भौतिक इच्छा आहे तर मग भौतिक त्याचं एक भौतिक सोल्युशन असं मटेरियल सोल्युशन तू बघावं की तुझ्यासाठी चांगलंच आहे. आणि जर तुला तुझ्या भौतिक इच्छा नाही तर मग तू आध्यात्मिक स्तरावर बघावं की असंही तू मारणार नाहीस. असं कृष्णाचं एक हे होतं. असं कृष्ण समजून सांगतो अर्जुनाला. त्यानंतर एक खूपच महत्वाचा श्लोक येतो की तू का बरं लढावं, तर कर्तव्य म्हणून तू लढ. तर आपण त्याचं जस्ट एक ट्रान्सलेशन वाचू. अधिक श्लोक आपण म्हणू कारण महत्वाचा आहे म्हणून एक श्लोकही म्हणून तुम्ही पण सगळे म्हणू शकता माझ्यासोबतच. सुख दुःखे समे कृत्वा लाभालाभौ जया जयो तथो युद्धाय युज्यस्व नैवं पापम अवाप्स्यसि. तर त्याचा अर्थ असा होतो की सुख अथवा दुःख, लाभ अथवा हानी, जय अथवा पराजय याचा विचार न करता तू युद्धासाठी म्हणून युद्ध कर. असे केल्याने तुला पाप लागणार नाही. तर आपण इथे बघू शकतो की भौतिक जगतात कोणत्याही गोष्टीमध्ये एक द्वैत असतं. द्वैत म्हणजे ड्युअलिटी असते. आपण एक तर सुखी असतो किंवा दुःखी असतो. कोणत्याही गोष्टीत एक तर लाभ होतो किंवा हानी होतं. आपण कुठे पण एका स्पर्धेमध्ये जातो कोणत्याही स्तरावर तेव्हा एक तो जय होतो नाही तर पराजय होतो. कोणाचा तरी जय होतो, कोणाचा तरी पराजय होतो. हे चालूच असतं. पण आपण अशा गोष्टींचा विचार करून कार्य करावं का? तर नक्कीच नाही. कृष्णाचं हेच म्हणणं आहे की इथे तुझं कर्तव्य काय, ते कर्तव्य म्हणून तू कार्य करावं. कारण आधीच बाकी श्लोकांमध्ये सांगितलं की कर्तव्य नाही केलं तर तुला नक्कीच पाप लागणार आहे. तर इथे जय पराजय यांचा विचार न करता फक्त तुझं कर्तव्य म्हणून तू कार्य कर. आणि अशी द्वैतामध्ये समानता असावी नेहमी. आणि इकडे अजून एक महत्वाची गोष्ट अशी होते की आपण जे आतापर्यंत पाहिलं आधीच्या 7 श्लोकांमध्ये की ते एक भौतिक स्तरावर कृष्ण बोलत होते. त्याला एक कर्म म्हणजे सकाम कर्म म्हणतात. की तुम्हाला कोणती तरी इच्छा आहे कर्मातून, कर्मकांड ज्याला म्हणतात ते सेमच आहे सकाम कर्म.
की तुम्ही काम करताय कारण तुम्हाला काहीतरी फळांची इच्छा आहे. म्हणून कृष्ण समजून सांगताय अर्जुनाला की तू युद्ध केलं तर तुला फळ चांगलेच मिळणार आहेत, युद्ध नाही केलं तर नाही मिळणार, वाईट फळ मिळतं, म्हणून तू युद्ध करावं. तर हे सकाम कर्म झालं. पण आता इथे असं ट्रान्झिशन ज्याला म्हणतात तसं कृष्ण करणार आहे की तू कर्तव्य म्हणून कर, फळांची इच्छा करू नकोस. सुख दुःख लाभ हानी जय पराजय यांची इच्छा करू नकोस, यांचा विचार करू नकोस. फळ कसे चांगले मिळणारे की वाईट मिळणारे तू कर्तव्य म्हणून कर. आणि आता या पुढचा जो विषय आहे तो आहे निष्काम कर्म किंवा बुद्धियोग ज्याला म्हणू शकतो आपण. की एक कोणी आपला एक मला मी सांगतोय म्हणजे कृष्ण सांगतोय म्हणून तू हे कार्य करावं, फळांची इच्छा तू करूच नको. त्याची एक सुरुवात या श्लोकामध्ये करतात कृष्ण. आणि नक्कीच या सगळ्या श्लोकांचं जास्त विस्तारित रूपाने अनंशेष प्रभू आपल्याला समजावून सांगतील पुढच्या सत्रामध्ये. आणि मला वाटतं आपण आजचं सत्र इथेच थांबवू शकतो, कारण याच्यावर नक्कीच यात बरंच काही शिकण्यासारखं आहे. पण अनंशेष प्रभू खूप चांगल्या रीतीने मार्गदर्शन करतील याच्यामध्ये. तर काही कोणाला प्रश्न असतील तर आपण नक्कीच घेऊ शकतो आज. नक्कीच आपलं एक छोटं सत्र होतं आजचं. आणि अनंशेष प्रभू नक्कीच चांगल्या मार्गदर्शन करतील म्हणून मलाही जास्त हे नव्हतं करायचं. कोणाचे काही प्रश्न असतील किंवा हा प्रभूजी, कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता, किंवा मग तुम्हाला काही आणखी काही चर्चा कुठल्या विषयावर करायची असणार तर ते पण म्हणजे आपण जस्ट एक त्याचा अटेम्प्ट करू शकतो. मला वाटतं की प्रश्न नसतील तर आपण एक सेशन संपवू शकतो. आणि पुढच्या सत्रात मग बघू अनंशेष प्रभूंकडून जास्त विस्तारित मार्गदर्शन घेऊ. थँक्यू सो मच. प्रभूजी, जस्ट क्लोजरच्या आधी एक मीन्स काय म्हणतात त्याला, एक महामंत्राचा जप करूया. ओके. फक्त एक मंत्र ना? हा, एक मंत्र. आणि नक्कीच आपलं एक अशी छोटीशी अनाउन्समेंट होती की आपल्याला आम्ही ऍक्च्युली खूपच म्हणजे उत्साह बघून आम्हाला खूपच चांगलं वाटतं जे पण पार्टिसिपेंट्स येत आहेत अजूनही. आणि त्यांनी नक्कीच घरी प्रयत्न करावा की जप, हरे कृष्ण महामंत्राचा जप ऍटलिस्ट 1, 2, 3, 4 माळा जितके पण जमतात तेवढे करावे. आणि आपण लवकरच असा एक प्लॅन आहे की एक ऑनलाईन सगळ्यांनी एकत्र मिळून हरे कृष्ण महामंत्राचा जप आपण करू शकतो. तर त्यावर आम्ही काम करत आहोत आता. आपण नक्कीच प्लॅन करू दे लवकरच आणि सगळ्यांसाठी तो ओपन असेल. तर येस तुझी आम्ही नक्कीच त्याची अनाउन्समेंट करू लवकरच. म्हणजे तो वीकली एक प्रोग्राम असणार, म्हणजे या झूमवरच आपण एक जपा सेशन ठेवूयात, जेणेकरून एक माळ तरी सुरुवात आपण करू शकतो 1 माळेने. मग 1 ते 4 वगैरे असपर्यंत ऍटलीस्ट आपण सोबत जप करूया, सो दॅट सगळ्यांना उत्साह पण राहणार त्यात. आणि त्यात काही अजून जपा रिलेटेड किंवा असे काही क्वेरीज असतील तर ते पण आपण तेव्हा घेऊ शकतो ऍट द एंड, थोडा जे काही शॉर्ट मध्ये, सो दॅट लाईक तो सगळ्यांना म्हणजे माहिती पण राहणार, मग ते उत्साह बनवून राहणार सगळ्यांचा. ठीक आहे. सो आपण सगळे मिळून एकदा सोबत हरे कृष्ण महामंत्राचं एक मंत्र जाप करूया. आता तुम्ही अनम्यूट करू शकता स्वतःला. Yes, you can start. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण महामंत्र की जय.
थँक्यू. आता तरी आपण जस्ट म्हणजे जाणू इच्छितो की किती लोक असे एक माळ किंवा असे किती पण असं थोडं हरे कृष्ण महामंत्राचा कधी जप करता का? म्हणजे जस्ट एक सुजाता माताजी ते सांगतायत. म्हणजे तुम्ही म्यूट वर आहात, तुम्ही बोलत असाल तर. हॅलो. हा माताजी. हरे कृष्ण. हा हरे हरे कृष्ण प्रभू. मी एक करतो दररोज. अच्छा, विजय कुमार प्रभू. ओके ओके. अरे वा. चांगला. थँक्यू. सुजाता माताजी तुम्ही बोलत होत्या. म्यूट वर आहात माताजी, आवाज येत नाहीये. हा मी 12 करते. हरी बोल, हरी बोल. व्हेरी गुड. हा विदुला माताजी तुम्ही बोलत होता. ऍक्च्युली मी आता या सगळ्याला नवीन आहे थोडी, इस्कॉन हा. या कन्सेप्टला. मला असं विचारायचं होतं की रेग्युलर बेसिस वरती म्हणजे सकाळची पूजा वगैरे झाली की मी काही काही गोष्टी वाचते, त्याच्यात रामरक्षा येतं आणि मला सांगितलं गेलंय की ओम नमो भगवते वासुदेवायाची माळ करायची. नंतर दुर्गा कवच वगैरे वगैरे गोष्टी असतात जे मी रेग्युलर वाचते. तर मला असं विचारायचं होतं की पर्टिक्युलरली जे आता आपण म्हणलं तेच म्हणलं पाहिजे का? आता मी रामरक्षा म्हणते आणि ओम नमो भगवते वासुदेवाय, त्याच्यात कृष्ण आणि राम दोघही म्हणजे कारण ते मी करते ना त्यालाच मला 1 तास लागतो. ऑलमोस्ट 40 मिनिट तरी जातात. तर ह्या पर्टिक्युलर हरे राम जे आहे त्याचं काय विशिष्ट महत्व आहे हे मला हवं होतं माहिती. का हेच केलं पाहिजे, दुसरं केलं तर नाही चालत वगैरे? रोहित तुम्ही उत्तर देऊ इच्छिता? हो, मी नक्कीच प्रयत्न करेल. तर माताजी, एक ओम नमो भगवते वासुदेवाय नक्कीच आपण भागवतामध्येच हा मंत्र येतो. आपण बघतो की ध्रुव महाराज यांना नारद मुनींनी सांगितला होता तो मंत्र. आणि रामरक्षा पण नक्कीच आपण करू शकता आणि तुम्ही नक्कीच करत राहिलं पाहिजे ते. एवढंच आहे की कलियुगामध्ये एक आपल्या शास्त्रामध्ये जसं लिहिलंय की हरे कृष्ण महामंत्र हा कलियुगासाठी, तर प्रत्येक युगाची एक वेगवेगळे मंत्र किंवा वेगवेगळी प्रोसेस असते अध्यात्मासाठी. तर त्यात यज्ञ पूजा सगळं येतं. आपण कलियुगामध्ये नक्कीच या बाकी प्रोसेस करू शकतो, बाकी मंत्र पण म्हणू शकतो, पण हरे कृष्ण महामंत्र हा सगळ्यात जास्त सोपा आहे रिझल्ट द्यायला. म्हणजे तुम्ही असं म्हणता की एकदा जरी हरे कृष्ण महामंत्र एकदम फुल फोकसने कॉन्सन्ट्रेशनने केलं तरी तुमचं पूर्ण हे होऊन जाईल, म्हणजे आध्यात्मिक प्रगती खूप लवकर होईल. तर म्हणून कलियुगामध्ये असं म्हणतात की हरे कृष्ण महामंत्र करावा, कारण त्याचे रूल्स पण नाही. बाकी मंत्राचे जसं आता आपण एक उदाहरण म्हणून सांगू शकतो मी की ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जो ध्रुव महाराजांनी केला होता, त्यांनी त्याच्यासोबत बरेच तपस्या केल्या होत्या. त्यांना सांगितलं होतं की वनात जायचं, बाकी बरेच म्हणजे त्यांनी खाणं पिणं पण काही खूप कमी केलं होतं, श्वास पण लिटरली घेत नव्हते बरेच दिवस. तर अशा तपस्या पण सांगितल्या होत्या मंत्रासोबत करायला. पण आता कलियुगामध्ये जो हरे कृष्ण महामंत्र आहे त्याच्यासाठी असं काही नाही. आपण तो चालता बोलता केव्हाही करू शकतो मंत्र. आणि फक्त आपल्या म्हणजे गुरुजनांची कृपा आहे की फक्त 16 माळा त्यांनी सांगितल्या आहेत. 16 माळा पण नाही केलं तरी ऍटलिस्ट आपण जे पण 1 2 3 4 जेवढ्या पण माळा करू शकतो तेवढ्या करू शकतो आपण. आणि तेवढं 16 माळा केल्यानंतर आपल्याला पूर्ण परफेक्शन मिळेल. आपल्याला असं पूर्ण 24 तास वगैरे करायची पण गरज नाही. म्हणून असं म्हणतात की, आणि हे सगळं फक्त इस्कॉन मध्ये असं नाहीये, शास्त्रामध्ये असं लिहिलंय. हा मंत्र शास्त्रामध्ये येतो, हरे कृष्ण महामंत्र. त्याच्या नक्कीच एक वेगळी पुस्तकं वगैरे आहेत, ते तुम्ही नक्कीच वाचू शकता. पण असं एक छोटं त्याचं उत्तर आहे की कलियुगासाठी खूप इफेक्टिव्ह असा आहे हा मंत्र, हरे कृष्ण महामंत्र म्हणून. येस मधुकृष्ण प्रभू, तुम्हाला काही ऍड करायचं? नाही गुरुजी, तुम्ही अचूक दिलं उत्तर. त्यात फक्त महामंत्र, त्यामुळे माताजी त्याला महामंत्र म्हणतो आपण, की जो खरंच म्हणजे महामंत्रासारखे त्याचे महामंत्र आहे, म्हणूनच त्याचे इफेक्ट पण तसे आहेत. प्रभूजी बोलले की आता जसं आता म्हणजे आम्ही सुद्धा जेव्हा इस्कॉन मध्ये यायच्या अगोदर किंवा आधी श्रीसुक्त किंवा असं बऱ्याच गोष्टी आपण वाचतो. पण आता हरे कृष्ण महामंत्र जर आपण केलं, ते म्हणतो ना की जर का आपण रूटला म्हणजे मुळाशी पाणी घातलं तर मग फांद्यांवर पाणी घालायची गरज राहत नाही. तर तसं आपण जर का महामंत्राचा जप केला तर मग बाकी हळूहळू आपण ते कमी करून आपण याच्यावर जास्त फोकस करू शकतो. कारण की आपलं कॉन्सन्ट्रेशन आणि आपल्याला जी मनाची एक शांती मिळते, जेवढं कॉन्सन्ट्रेशन आपण हा जप करतो, ती फार सुरेख असते. म्हणजे ते केल्यानंतर आपल्याला तो अनुभव येईलच हळू. जो ज्याने नाही करतात, म्हणजे करतील, जे करतायत ऑलरेडी त्यांना तर तो अनुभव ऑलरेडी येतोच आहे. ते तर सांगू शकतात त्याच आणखी.
ओके, थँक्यू. थँक्यू. चालेल तुझी मग आपण या प्रत्येक विकेंडला एक सेशन ठेवण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून जपा सेशन त्यात मी केतुरग्राम प्रभू किंवा अनशेष प्रभू किंवा सुंदरी माता कोणी ना कोणी असणारच आहे, आणि एक झूम सेशन मग आम्ही ते ग्रुपवर शेअर करूया, करूच म्हणजे. आणि त्यानुसार मग सगळे ज्यांना ज्यांना शक्य आहे ते पॉसिबल असणारे सगळे लोक कनेक्ट करतील, तर आपण जपा सेशन मध्ये महामंत्राची किमया ते पण आपण एक छोटं त्यात थोडं शॉर्ट डिस्कशन करू शकतो बिफोर स्टार्टिंग जपा. चालेल. Thank you Keturam Prabhu for the wonderful session. Thank you all for joining. Thank you. Hare Krishna. हरे कृष्ण.